नमस्कार. रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. कुकरमध्ये तूर डाळ आणि मूग डाळ आणि एक टमॅटो घालून डाळी स्वच्छ धुवून थोडंसं पाणी घालून ही डाळ शिजवून घेतलेली आहे मी. आता एका बाजूला एका परातीमध्ये गव्हाचे पीठ घेतले, 3 वाटी पीठ गाळून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने बारीक रवा घ्यायचा आहे. 1 वाटी इथं बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. जाड रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ, 2 चिमूट सोडा आणि 1 चमचा ओवा मी चोळून घातलेला आहे. 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल मी पिठामध्ये घालून घेतलं आहे आणि आपल्याला पिठाला तेल पूर्णपणे असं चोळून घ्यायचं आहे. आता गरजेनुसार पाणी घालून की नाही आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. जितकं लागेल तितकं पाणी घालायचं आहे. खूप जास्त पातळही कणिक मळायची नाही आहे, घट्टसर कणिक मळायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर एक 10 मिनटं कणिक मी अशीच झाकून ठेवणार आहे. 10 मिनटं झालेले आहेत. कणिक ही आपली छान भिजलेली आहे. साधारण चपातीपेक्षा मोठा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने बघा एक चपाती लाटून घ्यायची आहे. पूर्ण चपातीला तेल लावून घ्यायचे, फोल्ड मारायचा आहे आणि मी दाखवलेल्या पद्धतीने एक उंडा बनवून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने सगळे मी उंडे बनवून घेतलेले आहेत बघा इथे. आता हे जे उंडे बनवलेले आहेत ना ते इडलीच्या भांड्यामध्ये की मी उकडून घेणार आहे 10 ते 15 मिनिटासाठी. तर उंडे उकडतात तोपर्यंत आपण डाळ बनवून घेऊयात. गॅसवरती कढई ठेवले, तेल घातले, जिरे मोहरी घालायचे फोडणीला, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालायचा आहे. कांदा छान भाजून झाला की धना पावडर, हळद, कांदा लसूण मसाला घातलेला आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि शिजवलेली डाळ घालायची आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि डाळ शिजवून घ्यायची आहे आपल्याला. आता हे उंडेही आपले छान उकडून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने उंडे कट करून घ्यायचे आहेत. एका बाजूला गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला ह्या बाटी तळून घ्यायच्या आहेत. मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत ह्या बाटी तळून घ्यायच्या आहेत. भरपूर सारे लेअर सुटलेली ही आपली डाळ बाटी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.